स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो। तर आपल्याला कॅपकट ओपन करण्यासाठी VPN ची गरज लागणार आहे। तर प्ले स्टोरवरून आपल्याला टर्बो VPN डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि तो ओपन करून घ्यायचा आहे। आता ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे आणि अशा प्रकारे ॲड येणार आहे, ती आपल्याला स्किप करायची आहे। तर अशा प्रकारे VPN कनेक्ट झाल्यानंतर सिंपली इथून आपण बॅक निघून कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे। आता कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं आहे की बघू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून आपलं मटेरियल आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। आता मटेरियलमधील फोटोजमध्ये इथं आपण डेमो इमेजसाठी फोटो घेतलेले आहेत आणि एक तुम्हाला PNG दिलेले आहेत। त्यानंतर व्हिडिओमध्ये जो आपण बीटमार्क व्हिडिओ दिलेला आहे प्लस यामध्ये सॉन्गही तुम्हाला दिलेला आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तो व्हिडिओ काय करायचा आहे ॲड करून घ्यायचा आहे। आता ॲड करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची आहे की बघू शकता इथं तुम्हाला अशा प्रकारे बीटमार्कही तुम्हाला दिलेला आहे आणि यामध्ये सॉन्गही आहे, पण आपण एक्स्ट्रा सॉन्ग यानंतर ॲड करणार आहोत। तर तुम्हाला इथं बीटमार्क कशा प्रकारे करायचं इथं मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा बघू शकता इथं जो पहिला बीट पडणार आहे तो ग्लो होताना तुम्हाला दिसून येणार आहे। तर अशा प्रकारे इथं ग्लो होताना दिसून येतोय, सिम्पली तो पहिला बीट हा सेकंड बीट अशा प्रकारे तुम्हाला इथं बीट दिसून येणार आहेत। त्यानुसार काय करायचं इथं आपल्याला बीटमार्क करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे बघू शकताय की इथं तुम्हाला जवळजवळ 57 बीट करून घ्यायचे। तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही जो डेमोला व्हिडिओ बघितलाय तो अशा प्रकारे इथं आपण क्रिएट करणार आहोत। त्या ठिकाणी तुम्हाला 57 बीट इथं अशा प्रकारे मार्क करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता अशाच प्रकारे मी ही बीट आहेत ते मार्क करतोय, तुम्ही हे अशाच प्रकारे बीट काय करायचे मार्क करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे बघू शकता आपण बीटमार्क केलेले आहेत, टोटल आपण 57 इथं बीट केलेले आहेत। तर या बीटमार्कमध्ये तुमचा इमेज आहे ते कशा प्रकारे ॲड करायचे ते इथं काय करायचं आहे ते अशा प्रकारे तुमचे बीटमार्क राहणार आहेत। तर सिम्पली पहिला बीट आहे तिथं पहिला इमेज रिप्लेस करण्यासाठी सिम्पली तो इमेज लेअर सिलेक्ट करून हे ऑप्शन स्क्रोल करून रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि आपला फोटो आहे तो ॲड करून फक्त त्याची साईज वाढवून अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। आता अशाच प्रकारे काय करायचं आहे प्रत्येक इमेज लेअर काय करायचं आहे तुम्हाला अशाच प्रकारे रिप्लेस करून इथं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे। तर अशाच प्रकारे बघू शकता मी ही इथं रिप्लेस इमेज करतोय, तुम्ही हे अशाच प्रकारे तुमची इमेज इथं रिप्लेस करून घ्या। अगदी सोप्या पद्धतीने इथं रिप्लेस करायचे। तर बघू शकता सोपी पद्धत म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तर काय करायचं आहे की जिथं आपल्याला इमेज रिप्लेस करायचे आता इथंपासून 57 इमेज लेअर तुम्हाला इथं रिप्लेस करायचे आहेत। तर आपण स्टार्टिंगच्या केलेल्या आहेत। तर फक्त रिप्लेस करण्यासाठी काय करायचे ती साईज आणि जी साईज आपण बीटमार्क केलेली आहे ती सिलेक्ट करून हे ऑप्शन आहे ते स्क्रोल करत रिप्लेस ऑप्शनला क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन आपला फोटो ॲड करून अशा प्रकारे रिप्लेस करून घ्यायचे आहे। जे रिप्लेस केल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी इझी वेने तुमचं जे बीटमार्क आहे ते तुम्हाला इझी वेमध्ये तुम्हाला इथं क्रिएट होऊन दिसतंय आणि सिम्पली रिप्लेस करून इमेज ही आपण इथं सोप्या पद्धतीने ॲड करू शकतो। तर अशा प्रकारे तुम्हीही ॲड करून घ्या। मी अशाच प्रकारे ॲड करून घेतोय, बघू शकता अशा प्रकारे मी ॲड करतोय। सिम्पली काय करायचं आहे की रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून आपला इमेज ॲड करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। तुम्ही अशाच प्रकारे सेट करून घ्या। तर अशा प्रकारे बघू शकता आपण प्रत्येक बीटमार्कला आपण जो मार्क केलेला आहे 57 बीट, तर त्या प्रत्येक बीटमार्कला अशा प्रकारे मी इमेज ॲड करून घेतला आहे। तुम्ही अशाच प्रकारे ॲड करून तुमचे इमेज घेतलेले आहेत। तर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन आता इथं आपण एंडिंग आहे ती डिलीट करायची आहे। तर अशा प्रकारे 26 सेकंदाचं इथं बीटमार्क होतं आहे आपलं।
आता आपण इमेज लेअर तर ॲड केला, बीटमार्क ॲड केला, तर आपण याला सॉन्ग ॲड करण्यासाठी सिम्पली इथं काय करायचं आहे, खाली ॲड ऑडिओवर क्लिक करायचं आहे. ॲड ऑडिओवर क्लिक केल्यानंतर साऊंडवर क्लिक करायचं आहे. साऊंडवर क्लिक केल्यानंतर सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, फाईल मॅनेजरमध्ये जाऊन एक्सट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि जे आपलं मटेरियल आहे त्या मटेरियलमधील जो व्हिडिओ दिलेला आहे, मी तुम्हाला आधी सांगितलं यामध्ये सॉन्गही दिलेला आहे. सिम्पली तो व्हिडिओ सिलेक्ट करून इम्पोर्ट सॉन्ग ओनली या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि 1 नंबरला ते सॉन्ग येऊन जाईल, ते सिम्पली ॲड करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे बघू शकता इथं आपण सॉन्ग ॲड केलेला आहे, तर तुम्हाला ते अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकता इथं आपण सॉन्गही ॲड केलेला आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर उरलेला भाग आहे तो आपल्याला काय ते स्प्लिट करायचा आणि डिलीट करायचा आहे. शक्यतो तुमच्या ह्याच्यात उरणार नाही, कारण इथं आपण थोडंसं समजून सांगताना बीट ॲक्युरेट केलेलं आहे. तर आता इथं नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की आता प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. आता त्यासाठी काय करायचं आहे की सिम्पली इमेज लेअर सिलेक्ट करून पहिला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि 2 मिनटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी. आणि काय करायचं आहे, जो वेव ABS हा जो फर्स्ट इफेक्ट आहे कॉम्बोमधील, तो इफेक्ट या पहिल्या 8 इमेज लेअरला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता आपण सेकंड नंबरला केलेला आहे, त्यानंतर थर्ड नंबरला केलेला आहे, त्यानंतर बघू शकता इथं 4th नंबरला. तर अशा प्रकारे काय करायचं आहे की स्टार्टिंगचे जे 8 इमेज आहे त्या 8 इमेज लेअरला काय करायचं आहे की हे इफेक्ट अप्लाय करून घ्यायच्यात. अशा प्रकारे बघू शकता इथं तुम्हाला याचं कॉम्बिनेशन आहे ते युनिक असं दिसून येणार आहे. तर सिम्पली बघू शकता इथं आपण 8 इमेज लेअरला अशा प्रकारे हा इफेक्ट अप्लाय केलेला आहे. तर अशा प्रकारे 8 इमेज लेअरला अप्लाय केल्यानंतर इथं बघू शकताय की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आणि 9व्या इमेज लेअर म्हणजे 9वा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॉम्बोमध्ये यायचं आहे, सिम्पली हे ऑप्शन स्क्रोल करत पेंडुलम 1 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर सेकंड नंबर इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि थर्ड नंबर जो स्ट्रिंग इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. परत एकदा थर्ड इमेज लेअरला इफेक्ट करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि इथं आपल्याला पेंडुलम 2 हा इफेक्ट अप्लाय करून इथं परत एकदा 4th नंबरला आपल्याला स्ट्रिंग इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. परत इथं आपल्याला पेंडुलम 1 अप्लाय करायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता की इथं आपल्याला स्ट्रिंग अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथंही आपण काय करणार आहोत की बघू शकता पेंडुलम 1 अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं आपण स्ट्रिंग हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे परत एकदा इथं आपल्याला काय करायचं आहे, पेंडुलम 2 हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला स्ट्रिंग हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे बघू शकता की इथपर्यंत आणि इथूनपासून पुढे इथे शॉर्ट बीट चालू होत आहेत. तर सिम्पली इथूनपासून आपण अप्लाय केलेलं बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर फक्त जिथं आपण शॉर्ट बीट चालवणार तिथपर्यंत इफेक्ट केलेला आहे. आता शॉर्ट बीटपासून पुढे चालवण्यासाठी सिम्पली इमेज लेअरला थोडंसं इथं साईज आपली वाढवून घ्यायचं आहे. इमेज लेअर सिलेक्ट करून परत ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे जरा. तर तुम्ही बघू शकताय फ्लॅश एंगेजमेंट हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या इमेज लेअरला थोडीशी साईज इथं वाढवून अशा प्रकारे पहिला इमेज आणि सेकंड इमेज लेअरला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन जो फॉलिंग इफेक्ट आहे तो तुम्हाला अशा प्रकारे तो दिसून येणार आहे, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे पहिल्या इमेज लेअरला इथं काय करायचं आहे की फ्लॅश आणि त्यानंतर सेकंड इमेज लेअरला इथं फॉलिंग इफेक्ट अप्लाय करायचं आहे. म्हणजे अशाच प्रकारे हे जे शॉर्ट लेअर आहेत त्यासाठी आपण अशाच प्रकारे इथं अप्लाय करणार आहोत. तर अशाच प्रकारे बघू शकता इथं मी हे इफेक्ट अप्लाय करून घेतोय. आपले जे इथपासून इथपर्यंत करून घ्यायचे, इथं बघू शकता अशा प्रकारे इथपर्यंत, इथूनपासून प्रमाणाच्या बाहेर म्हणजे थोडे चालू होत आहेत. म्हणजे सगळ्यात कमी जी साईज आहे बीटची ती चालू होते. तर इथं आपल्याला काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, ही जे थोडीशी साईज वाढवून म्हणजे जिथं आपण इफेक्ट देता येईल तर इथं काय करायचं, सगळ्यात शॉर्ट जो भाग आहे तो सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि हे ऑप्शन स्क्रोल करत इथं आपल्याला काय करायचं आहे, हे ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला इथं वेव अँड अशा प्रकारे वेव अँड काय स्लाइड अशा प्रकारे हा इफेक्ट मिळणार आहे, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं आपल्याला वोबल म्हणून अशा प्रकारे एक इफेक्ट मिळून जाईल, हा तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर पहिल्या इमेज लेअरला सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये येऊन वेव अँड स्लाइड, त्यानंतर सेकंड इमेज लेअरला वोबल हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे याचं कॉम्बिनेशन आहे ते तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे. तर अशाच प्रकारे काय करायचं आहे, पहिल्या इमेज लेअरला वेव अँड स्लाइड, त्यानंतर सेकंड इमेज लेअरला इथं काय करायचं, वेबल हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर तो कुठपर्यंत करणार आहोत, जिथं फक्त संख्या म्हणजे जी
आपली जी ही आहे, आपली जो बीट मार्क आहे तो लहान बीट मार्क जिथं आहे तिथपर्यंतच फक्त हा अप्लाय करून घ्यायचा आहे. तुम्ही याचं जे टायमिंग आहे तेही तुम्ही नोट करू शकता की कुठल्या टायमिंगला कुठला बीट ॲड केलेला आहे, तर कुठला बीट आपण सेट केलेला आहे. तर अशा प्रकारे बघू शकता जिथं शॉर्ट बीट आहे तिथं आपण इफेक्ट दिलेले आहेत. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार बघू शकताय. तर सिम्पली इथून पासून हे लॉंग बीट चालू होत आहे. सिम्पली इथं कुठला बीट द्यायचा आहे त्यासाठी जे शॉर्ट बीट नंतर पहिला लॉंग जो इमेज आहे तो सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे. तर अशा प्रकारे हे ऑप्शन स्क्रोल करायचे आहेत. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं स्ट्रेच, स्लाइड अँड बघू शकताय वेव्ह हा इफेक्ट मिळून जाईल. किंवा तुम्ही इथं बघू शकताय की स्ट्रेच अँड डिस्ट्रॅक्ट हा इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि सेकंड नंबरला परत ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये येऊन स्लेआउट म्हणून इथं मिळून जाईल, तो इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर काय करायचं की पहिला इमेजला सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि ऑप्शन स्क्रोल करत स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा इफेक्ट अप्लाय करून सेकंड नंबरच्या इमेज लेअरला स्लेआउट हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे आहे. म्हणजे याचंही कॉम्बिनेशन तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे. तर सिम्पली अशाच प्रकारे पहिल्या इमेज लेअरला काय करायचं आहे, हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि सेकंड नंबरला स्लेआउट हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर बघू शकताय की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर अशाच प्रकारे काय करायचं आहे, लास्टचे जे इमेज लेअर आहेत ते अशाच प्रकारे इथं काय करायचे तुम्हाला हे इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे. तर इथं आपण कुठला केलेला आहे, तर अशा प्रकारे बघू शकता इथं आपण केलेला आहे. तर इथं आपण स्लेआउट हा समोरचा इफेक्ट आहे तो स्लेआउट इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, हा जो सेकंड नंबरचा वेव्ह अँड डिस्टॉर्ट, तर अशा प्रकारे इथं इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहेत. ॲड करून घेतल्यानंतर लास्ट इमेज लेअरला आपण इथं काय करायचं आहे की हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा, स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट. तर अशा प्रकारे बघू शकता पूर्ण स्टेटसला ते इफेक्ट ॲड झालेले आहेत. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर लास्ट स्टेप काय करायचं आहे की स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे आणि आपण मटेरियलमधील जी PNG दिलेलं आहे, तर बघू शकता अशा प्रकारे जी PNG दिलेली आहे ती सिम्पली ॲड करायची आहे. ॲड करून इथं वरती थोडीशी साईज वाढवून इथं आपल्या वरती सेट करून घ्यायची आहे. आणि सेट करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. याची लेंथ थोडीशी इथं वाढवून शेवटपर्यंत वाढवायची आहे. आणि बघू शकताय की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला स्टार्टिंगपासून अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत Thank you.